त्यांचे दास बनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना उपादान केले संती उपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना नबिता त्यांचे दास नबिता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे तुका मने संत सेवा मने संत सेवा देवा उत्तम देवा उत्तम त्यांचे दास त्यांचे दास उरेना पुढे आस उरेना हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती हे सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल
महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गंगा विशुद्धं नितस्पादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेष्टितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखेस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्द प्रबोधा पराक्रमे प्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालन लीला हे असो दिठी वाचया बरे झणके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी चंदनाते तैसे मी चर्चावे अमृताते किमते रांधावे गगनावरी उभवावे गडे केवे ऐसे श्री गुरुचे महिमान आकरिता के असे साधन
हे जाणून मी अनमन निवांत केले विठ्ठल 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे या सौरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगदवंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग असून संतपर प्रकरणातील आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मानवी जीवनामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलाचं दर्शन करून देणारा हा अभंग विठ्ठल 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु ब्रह्मादेव महाराज ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी हसे पापनाचे दर्शन काम क्रोध नाही चाली बुती झाली समता तुका म्हणे वेद गेला वाद खंडोनी पांडुरंगा करू प्रतमान मन दसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमितिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी सद्गुरु योगराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 178वा आणि आता जास्तच परिहार देणं आज उचित नाही, कारण कधी बुक्का येईल ते सांगता येत नाही तर बोलायचंच राहून, कारण इथं पण अनुभवच लागतो आणि संत पण तेच सांगतात आपल्याला. अनुभव ऐसा ज्यांचा अनुभव, आणि अनुभव ही अशी एक गोष्ट आहे कधी स्वतःच घ्यावी लागते, दुसऱ्यानं बांधून दिला तर जमत नाही. विठाला 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 म्हणून ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्य. ते महाराज म्हणतात या विश्वामध्ये चराचरामध्ये देव बघायचा आहे आणि हा देव कुणालाही दिसत नाही, ज्यांना दिसतो त्यांना संत म्हणतात. आणि मग अशा अनुभव आलेल्या संतांजवळ महात्म्यांजवळ आनंद देव तया जवळी असे, देव त्यांच्या जवळ राहतो. अशा सत्पुरुषांच्या दर्शनाने पाप नाहीच होत. आणि ज्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी संत आहे, त्या ठिकाणी काम क्रोधाची सत्ता चालत नाही. आणि मग काम क्रोध जर अंतकरणात नसेल तर बुद्धी झाली समता, दृष्टीमध्ये समानता प्राप्त होते. पण असं कधी महाराज म्हणतात ज्यावेळेस तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, ज्या वेळेस बुद्धी मधला भेद संपल तेव्हा काय होईल, चराचरामध्ये देव दिसेल. तसे या विश्वामध्ये व्यापक तत्वाने देव बघणं सगळ्यांना जमणं शक्य नाही, सगळ्यांना दिसत नाही. कारण देव दिसणं एवढी सोपी गोष्ट नाहीये.
पण ज्यांना या चराचरामध्ये व्यापक तत्वाने जर देव बघायचं असेल, भगवंत बघायचं असेल, तर त्यांनी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या सत्तामध्ये यावं आणि व्यापक तत्वाने भगवंत बघावं. कारण व्यापकता काय असते ही सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सत्ता दाखवून देईल. आणि म्हणून हा सप्ताह अगदी भव्य दिव्य नियोजनात चालू आहे. तसं हा सुवर्ण योगच आहे. माऊली ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा 375वा आहे आणि सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह 178वा आहे. आणि म्हणून म्हणलं जातं की या जगामध्ये, या विश्वामध्ये माऊली ज्ञानोबरायांतर संजीवन समाधी नाहीये. या विश्वामध्ये जगद्गुरु तुकोबराय नंतर वैकुंठ गमन नाहीये. आणि या विश्वामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहानंतर दुसरा सप्ताह नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल, कारण परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, काय सगळ्यात महत्वाचं? कीर्तन झालं का मग पंगत आहे, बरं का? तेवढं लक्षात ठेवा. अनुभव महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुभव आहे. आणि अनुभव घेतल्याशिवाय परमार्थ निष्फळ आहे. कारण काहीतरी अनुभूती आली पाहिजे आणि ती अनुभूती, तो अनुभव संत महात्म्यांना येतो. काय येतो तर त्यांचं अंतःकरण व्यापक आहे. सगळ्यांकडे बघण्याची दृष्टी समान आहे. आणि असे पुरुष, असे संत महात्मे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञान मानमाम प्रबद्धते वासुदेव सर्वमिती. महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा सुद्धा दुर्लभ या जगामध्ये, की या जगतामध्ये आल्यानंतर त्यांना या विश्वामध्ये देव दिसतो. कारण आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही, तेव्हा विश्वामध्ये बघायचं लांबच आहे. आणि म्हणून अशा संतांजवळ देव राहतो. आणि मग तो देव आपल्याला बघायचा आहे. बघायचा असला तर तो लगेच दिसतो असं नाही, बरं का? बाकीच्या अभंग त्यामध्ये देव दिसणं वेगळं आणि इथं महाराजांना सांगायचं वेगळं. कारण देव दिसला म्हणजे काय झालं? दर्शन झालं. एकदा दर्शन होणं वेगळं आणि व्यापक तत्वाने दर्शन होणं वेगळं, बरं का? एकदा तुम्हाला दर्शन झालं तो भाग वेगळा आणि प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा देव दिसणं ही गोष्ट वेगळी. समोरच्या मध्ये देव दिसणं वेगळं. समोरच्या मध्येच नाही, आपला जवळचा असला तर आपल्याला देव दिसतो, थोडं लांबचा असला तर आपल्याला दिसत नाही. चालता चालता पंक्तीमध्ये सुद्धा जी ओळखीचं आहे त्यालाच लिंबून कांदा आहे. महाराज मी अनुभव घेतला स्वतः. पंक्तीमध्ये बसलो, काही लोक आले असं पिशीत कांदे लिंब होते. जी ओळखीची दिसले त्यांना देणी लिंब, आम्हाला कोणी देईना. मग मला कळलं ओळखीच ओळख म्हणजे आपल्यामध्ये समानता नाहीये. मग आपल्यामध्ये जर अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी संभाव नाहीये तर मग आपल्याला देव दिसल का? देव दिसणारच नाही. कारण आता बुक्का लागणार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवित मनी, पिटली ते धनी येणे काळी. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवित मनी, पिटली ते धनी येणे काळी. समचरण सरोजम सांद्र नीलंबुदाभम, जगन्नीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव वदहासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं,
सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेसितं तव समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदारंगतं साधु संन्यासयोगमुखे सवेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजीवनस्वरूपं सर्वसुखे आज येथेची ओळली संतांची देखील चरणांमुळे सर्व काळ होतो आठवीत मनी पेटले ते धनी येणे काळी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं 178 अखंड हरिनाम सप्ताह श्री देवगाव पंच सप्तकृषी या ठिकाणी अतिशय भव्य अशा उत्सवामध्ये संपन्न होत आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे. आज असणार चक्री कीर्तनाची असणारी सेवा आणि या ठिकाणी या सेवेकरता निवडला अभंग. या अभंगातून महाराज सांगतात की जे सुख आहे, ज्या सुखाकरता आपण रात्रंदिवस प्रपंचामध्ये असणाऱ्या या ठिकाणी प्रयत्न करतो ते सुख तुम्हाला कुठं पाहायचं असेल तर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या 178व्या सप्ताहामध्ये मिळणार आहे. सर्व सुखे आजी येथेचे ओळली. जे सुख आहेत आम्हाला, ज्या सुखाकरता आमचा अट्टहास चालू आहे ते सुख आम्हाला कुठं मिळणार आहे? गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये मिळणार आहे. ज्या सुखाकरता भगवान परमात्मा प्रयत्न करतो ना, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून इथे येतो संतांच्या जवळ. काय येतो? सुखाचे 2 ठिकाण महत्वाचे सांगितले. कुठं कुठं? तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जे गरजती हरिनामे. ज्या ठिकाणी हरिनामाचा गरज चालू आहे, नामस्मरण चालू आहे, त्या ठिकाणी सुखाचं वास्तव्य आहे. आणि आपल्या नाम सप्ताहामध्ये या मंडपामध्ये काय चालू? रात्रंदिवस भजन चालू आहे, इथं सुख आहे. आणि दुसरं सुख संतांजवळ आहे. काय आहे? तर संतांजवळ महत्वाचा एक गुण आहे. कोणता? तर संतांजवळ दया हा गुण आहे. आणि ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म येतो. म्हणूनच गुरुवर्य रामगिरीजी महाराजांना धर्मरक्षक ही पदवी आली. ज्ञानोबाने सांगतो की ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म आहे. दया ते धर्म, धर्म ते सुखा गमू, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म आहे, धर्म आहे तिथे सुख आहे. आणि ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा आहे. आणि म्हणून सुखाची जर आपल्याला प्राप्ती करायचं असेल तर सुख या संत समागमे, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुखालाच कोण शोधायची गरज नाही. म्हणून तर भगवान परमात्मा नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन वय आवडले. मग या सुखाची व्याख्या, सुख कोणतं संतांवर सुख आहे? तर सर्व सुख आहे. नुसतं सुख आहे. सुख कशाला म्हणायचं? प्रपंचमधलं सुख आज आहे, उद्या नाही, उद्या आहे, परवा नाही. लग्न झालं पहिल्या वर्षी जे सुख आहे त्यांना 10 वर्षाने. आता पहिल्या वर्षी नवरा बायको नवऱ्याचं ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायको ऐकतो, तिसऱ्या वर्षी दोघांचं भांडण शेजारी ऐकतात. तसं परमार्थामध्ये नाही. परमार्थामध्ये जे सुख आहे, जे परमार्थी सुख मिळाल्यानंतर बाकीचे सर्व संसारामध्ये दुःख वजा होतात. काही गोष्टी अशा आहेत सुखातून सुख वजा. दुसरा मुद्दा असा आहे दुःखातून सुख वजा. एक आहे दुःखातून दुःख वजा. राजा दशरथाला सगळे सुख होते सगळे, पण एक दुःख होतं. कोणतं? पुत्र हिनस्यने राज्यम सर्व दुःखाय कल्पते. का? तर त्याला एक दुःख आहे, बाकी सगळे सुख वजा झाले. दुसरा एक दुःखातून दुःख वजा. विठाल विठाल हेतु एक संता ठाई लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरा यांचा आहे. या अभंगामधून तुकोबरा या संगतीचं वर्णन करतात. हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम गंगा विशुद्धमितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम विठाला विठाला विठाला. हो, हा अभंग आधी झाला होता, परंतु या अभंगावरती चिंतन झालं नाही, म्हणून जाणून बुजून हा अभंग मी सेवेसाठी निवडला. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जीवनामध्ये आपण संतांची संगत केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, या मानवी जीवनाचा उद्धार होतो. का हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला कुसंगे नाड्याला साधू जैसा. आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो तसं तुमचं आमचं जीवन घडत असतं. जर आपण दारू पिणाऱ्याच्या जर संगतीमध्ये गेलो तर मनुष्य तो दारू पिणारा सोबत नसला तरी दारू पितो. आपण जर वारकऱ्याच्या जर संगतीमध्ये गेलो तो वारकरी आपल्या सोबत नसला तरी आपण भजन करतो. हा संगतीचा खूप मोठा परिणाम मानवी जीवनावरती घडत असतो. हे तो एक संत ठाई. माझ्याकडे वेळ खूप कमी आहेत. आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. मी माझं भाग्य समजतो आणि सप्त्याचा हा 7वा दिवस आहे. उद्या काल आहे, कारण की माझं भाग्य आहे या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. का संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. की महाराज सांगतात हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम. मला 3च वाक्य बोलायचे आणि माझी सेवा मला आवरून घ्यायची. लाभ 3 प्रकारचा आहे. किती? एक बरा लाभ आणि एक चांगला लाभ आणि एक उत्तम लाभ. का 3 प्रकारचा लाभ सांगितला. एक मनुष्य संध्याकाळी आमटी संपल्यावर या ठिकाणी आल्यानंतर त्याला आमटी भेटली नाही, परंतु थोडी भाकर भेटली, चतकुर भाकर. त्याने आमटी घेतली आणि खाल्यानंतर तो काय म्हणलं, बरं झालं मला थोडी कोणी आमटी. त्याला बरा लाभ. आणि एक चांगला लाभ, एक मनुष्य आला या ठिकाणी आल्यानंतर त्याला गुरुवर्य महाराजांचं दर्शनही झालं. दर्शन झाल्यानंतर त्याला प्रवचनही ऐकायला भेटलं आणि प्रवचन ऐकायला भेटल्यानंतर त्याने कीर्तनही ऐकलं, आमटीही खाली. तो काय म्हणला, चांगलं झालं. आणि शेवटचा लाभ उत्तम लाभ. उत्तम लाभामध्ये तुंडा मी बसतो म्हणजे काय, आज या ठिकाणी मला कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि आमटीही खायला भेटली आणि सर्व कीर्तनही करायला भेटलं. हा उत्तम प्रकारचा लाभ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज घालून जाये. मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी सुख घरोघरी वाढू लागे. श्वास सुद्धा घेऊन जात नाही. मग राम नामे उपजे आवडी सुख घरोघरी वाढू लागे. कंठी प्रेम दाटी नयनीर लोटे हृदयी प्रगटे नामरूप. तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपस्थिते पूर्व पुण्य. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण असे असणारे तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांनाच ज्ञात आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी जगातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ योगराज गंगाधरजी महाराज 178वा अखंड नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. देवगाव शनीचे देवगाव पंचकृषी या ठिकाणी सप्तकृषी नगर अहिल्यानगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा गुरुवर्य ब्रह्मलिंग सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सतरा थोर स्वातंत्र्य सेनानी ब्रह्मलिंग सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थितीत करू शेवला सुरुवात. अभंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कपाळाने कृपेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची स्किलिया स्मरण होय सकल विधीची अधिकरण. तेची बंधू चरण श्रींचे नमस्कारो मी आता
मायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनिंदे समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गङ्गां शुद्धं निदपारस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गन्धागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपं. प्रस्तुत संत चरण काय होतं चक्री कीर्तन मध्ये डायरेक्ट विषयावर होतं. कधी बोल हे सांगता येत नाही. एकदा काय झालं भगवंताचं डोकं दुखायला लागलं. शक्यतो डोकं दुखत नाही पण भगवंताचं लागलं दुखायला. 16,108 पत्न्या. अहो हे लावा ते लावा हा काढा त्यो काढा घ्या डोकं शांत होईल. डोकं काय शांत होईना. भनभन भनभन जी आले का त्याला सांगायचे डोकं दुखत. नारदांचं आगमन झालं. नारदाला सांगितलं नारदा डोकं खूप दुखत आहे म्हणे काय करावं आता. काही इलाज सांगा म्हणे. भगवंत तुम्हीच सांगा. ते म्हणे काय नाही भक्तांच्या पायाची धूळ लागते म्हणे त्याच्या चरण आणि जा म्हणे घेऊन या. निघाले ज्याला गेले त्याला विचारायचे द्या त्या ते म्हणे घेऊन जा पण तुम्हाला नरकात जावं लागेल. माणसं म्हणायचे नाही पायाची धूळ भगवंताला नाही. मग वापस आले तिन्ही लोकांमधून. ती म्हणाल लवकर वापस आले चक्रीमध्ये कळी गेलो. आणि मग आल्यानंतर ते भगवंता काय कुणी काही भेटलंच नाही. एक काम करा म्हणे गोकुळात जा. गोकुळात गेल्यानंतर त्या गवळणीने तिथं जा म्हणे. गेले गवळणीकडे. गवळणी विचारलं बरं आहे का भगवंताचं काय नाही म्हणे नुसतं डोकं दुखत म्हणे काय पाहिजे म्हणजे तुमच्या पायाची माती पाहिजे चरण पाहिजे. चरण काय अडचण नाही. अशा फोपाट्या झाल्या. फोपाट ऐकायला घेतला चिखल तयार केला. गोळा झाला मला विठ्ठल 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 विठ्ठल. आल्यानंतर नवीन भगवंताला लावला त्याला मला जायची नाही. लोक शांत राहिले. विठ्ठल संताने सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापिले. गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राहणार अंक त्याचा. गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. हरिनाम सप्ताहमनुसृज्य नित्यं काला प्रसाद सकलाशि दत्त्वा प्रतिपन्नरी ग्राम ग्रामे वसन्तं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिशील समोदक्ष सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणे वंदे सचिदानंद विग्रहं. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने ते बोरी व्यापिले. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरजी महाराज यांचा 178वा खंड हरिनाम सप्ताह. आज सप्ताहाचा 7वा दिवस. चक्री कीर्तन यामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा संतांचा महिमा सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये महाराज सांगतात की संतांनी मला सर्व केलं कृतार्थ केलं. संताने सरता केलो तैशा परी आणि उदाहरण दिलं कशाप्रमाणे चंदना ते बोरी व्यापेल्या. चंदन जे असतं ते चंदन काय करतं ते जवळपासचे जे झाडं असतात त्यांना देखील आपल्यासारखं करते. आपणा सारिके करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखे करतात त्याला देखील सुगंधी करतात. आणि कोणला करतात
तर गुण दोष याचे न विचारे काही ठाव दिला पाये आपुल्या. ते कोणाचे गुणदोष पाहत नाही. जे त्यांच्या जवळ जातात त्यांचा ते स्वीकार करतात, त्यांचा अंगीकार करतात. कारण संतांजवळ भेदभाव नाही आहेत. आपला प्रकार त्यांच्या जवळ नाही, त्यांना सगळे समान आहेत. आणि गुण दोष याती न विचारे काही ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठल. सदा नाम घोष करू हरी कथा ते सदा चित्त समाधान. सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्भय गुणत सो. असवायसा कोठे आठवची नाही देहीचा विधेही भोग दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागुने दुपाप पुण्यला. सर्व सुखयान सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. मस्तकया पाया बरी भार करी संताच. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम निमित्तम पुण्यस्थानम सरालेजितम तम समाधितम नामा गंगाधीरां. तपज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदानंदरतम साधु संन्यास योगम. मुखय शैदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम. वरनामर्थ समानाम छंदसामभि मंगलानांच्या करतारो वंदे वाणी विनायको. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वचन्तं हृदयारविन्दे ओं भवानी सहितं नमामि. सदा नाम घोष करू हरि कथा तेरी सदा चित्ता समाधान. सर्व सुख झाले सर्व अलंकार आनंदी निर्भर डोलत असो. ऐसा शब्द आठवत नाही देही अंगा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सर कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूज्य जगन्मान्य वेद विद्येचे पुजारी ज्ञानाचे पर्वत ज्यांनी या जगाला 5वा दशा दाता दिला आहे. असे असणारे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामाचे वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचे सतत नामचिंतन केल्याने नित्यांच्या चित्तात समाधान प्राप्त होते. सर्व सुखाचे अलंकार मला प्राप्त झाले. आम्ही निर्भयतेने आनंदाच्या उर्मीत डोलतोय. नव्हे नव्हे नामचिंतनाचा परिणाम देहात राहूनही विदेशीचा आनंद भोगता येतो. याहीपेक्षा जीवनामध्ये अग्निरूपता दिव्य प्राप्तता प्राप्त झाल्यामुळे कर्म करूनही पाप पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. या सर्व गोष्टीला कारण आहे सदा नाम घोष करून भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी भय हृदय कोटी मूर्ती उभा.
मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवल्या काही न मागते गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चिंतितम पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्तमृतिं नमामि गंगा गिरिजयोगिराजम् शुचिशील समोदक्ष सहप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणं गुरुमन्दे सच्चिदानन्द विग्रहं विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चक्री कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवंत संत सम्राट वैराग्याचे महावीर विश्वविख्यात परमपूजनीय जगतवंदनीय देवाचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भक्ताबद्दल जगद्गुरु तुकोबराय प्रथम 3 चरणातून कर्तव्य व्यक्त करतात. विठाला हो चाललेल्या नियमाप्रमाणे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा पार पडत आहे. तुम्ही म्हणतात 5 मिनिटाला चित्र बदलतं काय भांगत आहे, पण ही परंपरा आहे. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या फळावरील जेवढे काही कीर्तनकार आजी माझी विद्यार्थी आहेत 7 दिवसामध्ये जेवढे कीर्तन होतात उरलेले कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या स्वरूपानं एकादशीच्या दिवशी त्यांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी गंगागिरीजी महाराजांपासून प्राप्त होते. आणि म्हणून दर 5 मिनिटाला 5 मिनिटं प्रत्येकाला दिलेले असतात. म्हणून भव्य स्वरूपाचा हा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आहे. हा सप्ताह नसून हा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा दरबार आणि या दरबारामध्ये चालू असलेला हा अश्वमेध यज्ञ नामजप यज्ञ आहे महाराज. आणि म्हणून 3 मिनिटं गेले असं 2 मिनिटं राहिले आपल्याला आता नाही का. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात भक्त समागमे सर्व भागे विजय पाहायचा असेल तर तुम्हाला भक्ताच्या ठिकाणी वास्तव्य करावं लागेल राहावं लागेल. तेथे असे देवोभा जैसी संचरणाची शोभा. काही साधक म्हणतात महाराज देवाला शोधायचं ठरलं तर कुठं शोधावं, भक्त कुठं भेटतात, देव कुठं भेटेल. तुकोबरायाने त्यांचं समाधान केलं. देवाला पाहायचं असेल तर गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात सर्वश्व अमृत सन्निविष्टो मतास्मतीर्णानमपोहनंच वेदैच सर्वैर्हवेद्यो वेदांत प्रद्वेद विधिवचम. या विश्वामध्ये या चराचरामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून आहे. आणि म्हणून संत महात्मे भगवान परमात्म्याच्या संगतीची इच्छा करतात. जशी तुम्ही आम्ही या सप्ताहामध्ये गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या संगतीची इच्छा करतो महाराज. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज असतील, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आणि धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट परमपूज्य स्वामी श्री श्री रामगिरीजी महाराज यांच्या संगतीची अपेक्षा केली म्हणून ही सेवा मिळाली. विठाला विठाला कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली कारेश्वर महाराज की जय, गंगागिरीजी महाराज की जय. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळवावा त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वोष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. प्रस्तुत
चक्री कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद या चारही वेदाचा रहस्य अच्चावत मानवाच्या कल्याणाकरता सर्व स्वतः भाषेत ज्यांनी मांडलं, ज्या श्री तुकोबरांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु तुकोबरा तुकोबरा या अभंगात सांगतात, योग्य ठिकाणी अनुसरण घडलं की त्या अनुसरणाचा प्रसाद किती उंच आवडतं ते असू शकतो, त्या प्रसादाची महती सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल मागणे ते कर्ज प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निरवी ह्याची मज देई, आणि कदुजे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली चक्री कीर्तनाची सेवा सद्गुरु महाराजांच्या कृपेनं माझ्यापर्यंत या ठिकाणी आली. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा. या अभंगाचा मूळ गाभा आपण जर पाहिला, तुकोबरा या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे मागणं करतात की देवा, द्यायचं तर मला एक दे, की मला या संतांच्या स्वाधीन कर. तसं जसं तुकोबरांनी संतांच्या स्वाधीन व्हावा अशी तुकोबरांची अपेक्षा आपण या ठिकाणी सर्व सेवेकरी मंडळी, आपण सुद्धा योगीराज गंगागिरी महाराजांच्या छत्रछायेखाली अखिल कोट ब्रह्मांड परमपिता परमात्म्याकडे प्रार्थना करू की ज्या गंगागिरी महाराजांनी जगाला उपदेश केला आणि बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या त्या गंगागिरी महाराजांच्या स्वाधीन आम्हाला करावं. त्या गंगागिरी महाराजांचं एक भजन आपण या ठिकाणी करूया. मी खरं तर या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी उभा नसून मी सगळ्या आलेल्या वारकऱ्यांच्या ज्या गंगागिरी महाराजांनी जगाला 4 महावाक्य दिले, त्या गंगागिरी महाराजांचे भजन करू. सर्वांनी वर हात करायचे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिनकार और डूबने को अभिमान, तरने को लिनकार और डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिनकार और डूबने को अभिमान, तरने को देने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिनकार, डूबने को अभिमान. देने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिनकार और डूबने को अभिमान. देने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिनकार और डूबने को अभिमान, करने को योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी जगामध्ये 4 महावाक्य दिले. त्या गंगागिरी महाराजांच्या स्वाधीन अखिल कोट ब्रह्मांड परमपिता परमात्मा यांना आम्हाला केलं. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की या जगामध्ये सर्वात मोठा असलेला वारकऱ्यांचा महाकुंभ आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. महाप्रसाद, अखंड भजन आणि संत महात्म्यांची सेवा घडते, दर्शन घडतं.
आणि त्यांच्या नावानं भजन करायला मिळतं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी हा तितकाच उंचीचा आहे, तेवढाच भाग्यवान आहे. जेवढे कीर्तनकार महाराज भाग्यवान आहे तेवढेच आलेले सर्व वारकरी भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भागीदास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. बागलिया मज वाहतील करिये, बागलिया मज वाहतील करिये, त्यांचे निजोडे सर्व सुख, तेच माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शीर्ष सेवी न आवडी, वचन न मोडी बोली देते, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोज्यम भांद्रयलापदापं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं, तरुणतुलसीमाला कन्दरं कन्दनेत्रं, सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि. गङ्गाभिषुद्धं नितपातस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराजस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि. गङ्गागिरियोगिराजं शुचिशीलासनदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम. योगराज सद्गुरु सद्गुरु गंगागिरी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आणि आपल्या सर्वांचे असणारे श्रद्धास्थान गुरुवर्यवंत हिंद हृदय सम्राट गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांचा असणारा अखंड हरिनाम सप्ताह 178वा. आणि हा 178व्या सप्ताहाचा आजचा एकादशीचा महान पर्व. खर तर या एकादशीच्या दिवशी महान आपल्या सर्वांचं देह कागटळी न्याय न घडते उपाय घडवाली, अत माझी खांदी देह देहांतरी, अभयदाता रे देवनी आंधळ्याचे पायी धनाची चरवी, अघटित ती घडो आली, आता माझी खंडी देह देहांतरी, अभयदाता रे देवनिया. तुका म्हणे योग घडला बरोबर, आता कास देवान सोडी मी, आता माझी खंडी देह देहांतरी, अभयदाता रे देवनिया. विठ्ठल विठ्ठल. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सुरविष्टितं सुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि. गंगागिरिज योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयुगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग मराठी माणसांच्या मनावरती अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदाधिक आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेलाही न उलगडणारं कोड म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा मानवी जीवाला आलेल्या या जीवाला त्या नरदेहाचं सार्थकत्वाचं महत्व प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की पावला हा देह कागटाळी नाही. ज्याप्रमाणे
आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आजची ही सेवा म्हणजे आंधळ्याच्या टाळीमध्ये मला सापडली तशी गंमत आहे. माझी इच्छाही नव्हती, नशिबातही नव्हतं, पण सापडला ते. ज्याप्रमाणे डोळ्याच माणसाला कधी कावळा सापडू शकत नाही. गुरुजी, आता गुरुजी समोर बोलणं कठीण आहे. त्यातली त्यात मी ज्यांच्याकडे शिकलो आदरणीय नवनाथजी महाराज म्हस्की बाबाही उपस्थित आहे. डोळ्याच माणसाला कावळा सापडत नाही, पण आंधळ्याला कधी कधी सापडू शकतो. तशी ही सेवा सापड नाही. जगामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत, त्यातल्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नरदेव मिळणं दुर्लभ आहे, साधूची भेट होणं दुर्लभ आहे, आणि मोक्ष इति मोक्ष, हा मोक्ष मिळणं दुर्लभ आहे. एक सुभाषित सांगतो. सुभाषितकार सांगतात, दुर्लभ मानुष देहो देही नाम शल भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्यातला मनुष्य देह मिळणं एक दुर्लभ आहे, तो तुम्हाला आम्हाला मिळालाय. साधूची भेट होणं दुर्लभ आहे, पण तुम्हाला आणि मला झालेली आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये आपला परमार्थ घडतो. याकरता आपली फार मोठी भाग्य असावं लागतं. आज फळ झाली साची तुम्ही सांभाळली संती बळी रसली कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुम्ही सांभाळली संती बळी रसली कंती तुका म्हणे काय आता करो शके बळ तुम्ही सांभाळली संती भयनी रसली कांती. ओम निरंजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरं. गंगा विशुद्धं स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालिस्थितं तं समनास्तमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी एकादशीच्या दिवशी आणि चक्री कीर्तनात या ठिकाणी सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला या ठिकाणी चक्री कीर्तनात 2-5 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. आज या सेविकाचा जो अभंग निवडला आहे, हा अभंग मी माझ्या जीवनामध्ये पहिला अभंग हा पाठ केला होता भेटत आल्यानंतर, म्हणून आज मी तो अभंग आज घेतला. त्याचं कारण असं आहे महाराज, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साची. या ठिकाणी उभं राहिलो हे माझ्या जन्मातलं सगळ्यात मोठं फळ आहे. याकरता महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुत पुण्य केली, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आमच्या आई वडिलांचं, माझ्या सर्व ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे सर्वांची कृपा आशीर्वाद आज या ठिकाणी ही सेवा मला भेटलेली आहे. म्हणून जन्माला आलो त्याचं फळ मला आज या ठिकाणी भेटलं. कारण की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह म्हटल्यानंतर अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय. आपण जर एखाद्या सांगितलं की या ठिकाणी दररोज 24 टँकर आमटी लागते, लाखो भाकरी लागतात, लोकांना विश्वास बसत नाही महाराज. परंतु ही सत्य, या सत्याची संकल्पना ज्यांच्या मनात आली ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज होते. ती संकल्पना मला घेऊन चालत नाही महाराज, त्याची संस्थापना सुद्धा गंगागिरीजी महाराजांनी केली. आणि आज आपण बघतोय हा लाखो समाज या ठिकाणी असणारं अन्नदान, अखंड चालणारं भजन, हे कसं आहे अविश्वासनीय. आपण सांगतो परंतु लोकांना त्याचा विश्वास बसत नाही. परंतु आपलं भाग्य आहे, तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्याला हे सर्व डोळ्यांना बघायला भेटलं. त्याचं कारण म्हणतो सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज. विठ्ठल विठ्ठल समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. महाराष्ट्र देशे परमशुचि गोदावरी तटे सरलालिते निरसति तु नारायणगिरिः. हरि श्रद्धा मार्गे गमयति सदा भावक जनान्. मयानन्यम्यन्ते
चरण कमले तस्य गुरु अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच्या उपकारावत्तीर्ण नवेगा गातारा माझे रूप दाविले दुःख सर्व आरोपली श्री करताना म्हणलेला भंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा आहे. गुरुजी काय 2 तास जरा असला तर समय आपल्या ताब्यात असतो आणि इथं 5 मिनिटांमध्ये काय बोलावं 10 मिनिटांमध्ये काय बोलावं तो तिकडून विचार करून येतो पण इथं आल्यावर फ्यूज उडतात त्याचे. आपल्या सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये संपूर्ण विश्वामध्ये मधुसूदन गिरीजी महाराज चक्री कीर्तन हे आणि दशमीचे कीर्तन ही 5 मिनिटाची परंपरा फक्त आपल्याच परंपरेत विश्वात तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही. आणि शक्यतो जेवढे जेवढे अवघड पेपर असतात त्यांना समय कमी असतो. तुम्ही इथं 5 मिनिटांमध्ये सगळं मांडायचंय आणि या 5 मिनिटात जर जिंकला तर पुढच्या वर्षी 2 तास पुढच्या वर्षी 2 तास असो. सेवकी करावी सांगितले काम. मानवीय देहावर सगळ्यात 2 पद्धतीनं विशेष उपकाराचं वर्णन येते. एक लौकिक उपकार आहे तर एक अलौकिक उपकार आहे. लौकिक उपकारामध्ये बऱ्याच गोष्टी मोडतात. गंगा वाहते सुभाषितकार म्हणतात ती परोपकार करते. फळ वृक्ष फळ देतो ज्ञानोबा म्हणतात तोही परोपकार करतोय. फळाचा स्वभाव आहे परोपकार करणं, वृक्षाचा स्वभाव आहे परोपकार करणं. बघा तुम्ही ज्याला झाड लावलंय ज्ञानोबा म्हणतात त्यालाही सावली देणं हा त्याचा धर्म आहे. आणि तोडणाऱ्याला सुद्धा त्या वृक्षाला जो घाव घालतोय त्याला सुद्धा सावली देणं हा त्याचा काय धर्म आहे. हा सुद्धा त्याचा एक उपकार आहे. जो खांडवया गावे गारी काळावणी दयाने केली उपकार उत्तीर्ण नव्हेगा दातारा माझे रूप मज दाविले दुःख सर्व वारपले तन मान धन केले गुरुशी अर्पण माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरपले एका जनार्दनी आदर ब्रह्मरूप चराचर माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरपले विठ्ठल विठ्ठल हीची माझी सर्व जोडी आणि भगवान परमात्म्याने आम्हाला दुसरं काही देऊ नये ना लगे मुक्ती
आणि संपदा. बस सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं सानिध्य असावं, सद्गुरु नाथगिरीजी महाराजांचं, सद्गुरु हरिगिरीजी महाराजांचं, सद्गुरु सोमेश्वरगिरी बाबांचं आणि ज्यांनी आपल्याला परमार्थ शिकवला स्वानंद सुपनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं आणि परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी बाबांचं सानिध्य शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला असावं. याकरता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठला 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 दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम, जगन्विहित पाणिं मंडनं मंडनामा, तरुण तुलसी माला गंधर्वं कंजनेत्रं, सदय भवदासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नदपादस्पर्शं, सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, शराले स्थितं तं समाधिस्मृतिं, नमामि गंगागिरिजी योगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्. हिच दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले, ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि या विश्वाला चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अखंड एक प्रसाद बहाल केला. 250 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेऊन प्रतिज्ञा केली, या विश्वाला मी असं अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपाने देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विलमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह महात्म्याने सुरू केला. आज तागत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला ते योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आहेत. 250 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा
आज आपण 178 वर्षापर्यंत अनुभवतोय. आपले आजोबा, आपले वडील, आपले पणजोबा या परंपरेशी एकनिष्ठ पायी होते. कोणी कीर्तन श्रवणाला येत असेल, कोणी भजनाला येत असेल, कोणी प्रवचनाला येत असेल. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं कार्य अभूतपूर्व आहे. समोर बसणाऱ्या मंडळींची सुद्धा एक तपश्चर्या आहे. वरून ऊन तापतंय, खाली बसण्याकरता व्यवस्था, आणि या सगळ्यामध्ये महाराजांचं प्रवचन, संपूर्ण दिवसभराचं कीर्तन ऐकणं, भजन करणं, भजन ऐकणं, पंक्तीचा प्रसाद घेणं ही एक तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या ज्या भाविकांकडून घडते, खऱ्या अर्थानं त्या या विश्वातली सगळ्यात मोठी भाग्यवान ती भाविक आहेत. सप्ताह समितीतील 7 गावातील, सप्ताह कमिटीतील सर्व तरुण मित्रमंडळ भाग्यवान आहेत. 7 गावं भाग्यवान आहेत. या सप्ताहाला सहकार्य करणारी मंडळी भाग्यवान आहे. म्हणून आपण भगवान पांडुरंग परमात्म्यांना एवढीच विनंती करूया की योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह जिथं कुठं असेल त्या सप्ताहामध्ये सेवा करण्याकरता आम्हाला प्रत्येक वर्षी सेवेची संधी द्या, ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना आपण विनंती करूया. हिचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि भगवान परमात्म्याची सेवा, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची सेवा या अखंड आमच्याकडनं घडत राहावं, त्यामध्ये आमचं सर्वस्व समर्पित व्हावं. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका मने जीने भले संत संग अष्टने. ऐसे आवडते मना देवा पूर्ववे वासना. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम्. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगीराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगम्. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमां. मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी भयदां जाग्यंधकारापा. हस्ते स्फाटिकमालिकं च ददतिं पद्मासने संस्थिता. वंदे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले. जिथे गीत ओळी सवे वेद झाले.
जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोग स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, सामर्थ्याने गंगा सामर्थ्याने गंगागिरीच्या संकट जाई माघारा, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी, जय भजन करा. प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता, मुखी जळतले आसू, माय माऊली गंगागिरीनी, माय माऊली गंगागिरीनी, क्षणात पुसले आसू, क्षणात पुसले आसू, गोदावरी चला जाऊया, सरला बेट चला जाऊया, आनंदाचे माढे, जय जय गंगागिरी, पायावरी वारकरी संतांच्या विठाला विठाला गंगा विशुतम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम स्तराले स्थितम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगागिरी योगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम सुचेशल समोदक्ष सप्रतापी जितेंद्रियम तम नारायण गिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम. ठाला विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमा, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुं मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम पुरंबरम परमानंदमीशमालं दिवल्लभम नमामि गंगागिरी योगिराजम. ठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी चक्री कीर्तनारूपी निवडलेला अभंग एकनाथ चंत संत शांतीब्रह्म असे एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि चौथकी असा अभंग आहे. ठाला विठाला
आपला हा परमार्थ आणि उच्च कोटीचा आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, म्हणजे असं हा कोणी यावं, बाळे बळी ब्रह्मण क्षत्रिय कुळ असे जरी असले तरी आपला हा उद्धारच होणार आहे, असा हा परमार्थ आहे. आपल्या संतांनी एकदम अति सोपा करून दिला आणि त्याचा जर विचार जर केला तर या संतांनी आपल्याला देव कसा आहे तो दाखवला आणि याच देहामध्ये दाखवला. असे हे संत आहे, असं हे संताचं वाक्य आहे. आणि त्या संताचं महात्म्य असं आहे की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा सांगतात की मला देव मिळाला, पण कसा झाली संध्या संधे माझा गेला आत्माराम हृदय प्रकटला. कुंडली ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी. ऐसी नामाची वैखरी वदे अमुच्या सामोरी. तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वविष्टुतं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिज योगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्य सवेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं. काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एक निष्ठ भक्त संत हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला असून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक चिंतनाने घडलेल्या क्रांतीचं वर्णन करतात. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात की संपूर्ण विश्वाला ग्रासणारा काळ, पण आम्ही त्या काळाचेही काळ बनलो. विठाला